चासनळी गाव हादरले, पती पत्नी मृतावस्थेत। कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात आज 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दिलीप मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून पत्नी स्वाती मिजगुळे अंगणवाडी सेविका यांचा मारहाण करून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं निष्पन्न झालंय। सकाळपासून घराचा दरवाजा बंद असल्यानं शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं असता हा प्रकार समोर आला। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस तसंच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी भारती अमोल यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान दिलीप गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती मृतावस्थेत राहत्या घरात आढळून आल्या। घरातील भिंतींवर दिलीप यांनी काही लिहून ठेवलेलं आढळलं असून नेमकं काय लिहिलं आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। स्वाती मिजगुळे या अंगणवाडी सेविका असल्यानं त्यांच्या मृत्यूनं महिला वर्गासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे। या दुर्दैवी घटनेमुळे चासनळी गावात शोककळा पसरली आहे। रोखोक मराठीसाठी हाफिज शेखसह शहबाज कुरेशी, कोपरगाव। हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे। सदर गावामधील दिलीप शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले ही पती पत्नी आहे। ते इथं राहत होते दोघेच। त्यांना एक मुलगी आहे, ती पुंतांबाई गाव आहे तिकडे दिलेली आहे। ते दोघंच इथं राहत होते। यामध्ये सकाळी 6 वाजल्याच्या नंतर आज रोजी त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। काय सर, काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर काही त्यांनी लिहिलेलं आहे। भिंतीवर त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे। त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे। झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकेन। त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या? महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करायची। घरूनच चहा बनवून ती ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे। इतर काही कामगार आहे का सर? आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर देऊ शकेन।